एक्स्ट्रा वालं. गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही आता मस्त फिरायला चाललो आहे. एक कॅन घेतले हे भरून पाठीमागे ठेवायचं आणि आम्ही मस्त गोकर्ण, दांडेली ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे. तर चला, सकाळ सकाळी मस्त गणपती बाप्पा आम्ही गाडीत लावलेले आहेत. सकाळ सकाळची सुरुवात मस्त झालेली आहे. सो आता आम्ही निघतोय. किती वाजलेत रे? 7:30 वाजलेत. आमचं खूप दिवसापासूनचं प्लॅनिंग चालू होतं फिरायला जायचं, पण ते काही प्लॅनिंग सक्सेस होत नव्हतं. पण ह्यावेळेस आम्ही असं केलं ना, उठलोय सकाळी आणि निघालोय. काही प्लॅनिंग नाही, कुठे जायचं आहे माहीत नाही. फक्त एवढं माहीत होतं की दांडेली करायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी माहीत नव्हत्या. पण तरी पण आम्ही निघालो आणि आम्ही 3 फॅमिली होतो. आणि तुमची अशी कधी ट्रिप झाली आहे का जी अनप्लॅन्ड आहे पण एकदम सक्सेसफुल झालेली आहे? तर ही अशीच होती आणि आम्हाला असं वाटलंच नव्हतं की इतकी सुंदर ही ट्रिप होईल. आम्ही खूप मज्जा मस्ती खूप केलेली आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी झालेल्या पण आहेत, पण तरी पण आम्ही इतकी मज्जा मस्ती केलेली आहे, मी तुम्हाला सांगूच नाही शकत. आणि तुम्ही बघितलं असेल शॉर्ट आणि रीलमध्ये पण. आणि ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्या पॅरेंट्सला तयार करणं हा मुलांकडे खूप मोठा टास्क असतो आणि तो टास्क आम्ही एकदम कंप्लीट केलेला आहे. आणि हे व्हिडिओ बघून तुम्हाला खूप छान वाटणार आहे. ही बघा कशी बसली ही पाय. देवा, आम्ही मस्त नाश्ता करायला थांबलो कारण की आम्हाला सगळ्यांच्या पोटात कावळे वरडायला लागले. बाहेर येतील काय थोड्या वेळात. आणि आमच्या मम्मीने गजरा घेतलाय बघा. मम्मी हळूहळू खजाना बाहेर काढायला लागली. नानकटाई, केक, इथे चिवडा. नाश्ता केला तरी पण भूक नाही भागली वाटतं. काय काय आणलीस मम्मी तू? ती पिशवी दाखव. दे दे दे. दुखायला वाढीचा आणि आम्ही जसं घरून निघालोय तसं डायरेक्ट डेस्टिनेशनलाच पोहोचलोय. मग मध्ये आधी जेवण नाश्ता पाणी वगैरे केलंच. पण आम्ही असा विचार केला की पहिला दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये घालूयात, म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला डेस्टिनेशनच्या जवळ राहता येईल किंवा काही खाता पिता येईल. आणि आम्ही इथं बेळगावमध्ये पोहोचल्यानंतर हे तुम्हाला काही आहे माहिती आहे का, हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आमदार मंत्री मुख्यमंत्री सगळे गाडीत किती जण आहेत? त्यांना आईस्क्रीम असलं तर पाहिजे. ज्यूस नको आहे का? ज्यूस नको नाही करून केलं तर तुम्ही पटापट. सत्य मस्त जेवण केलं. जेवण म्हणजे फक्त राईस आणि रस्सम राईस खाल्लेला आहे, कारण की जेव्हा साऊथ मध्ये येतात तेव्हा तुम्हाला हेच भेटतं आणि मला वाटतं हेच खावं.
आणि ते आपल्याला पचतं पण. आणि जास्त प्रवासात जेवण पण नाही करायला. आम्ही मस्त पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि इथं आमचं सध्या ड्रायव्हिंग करतोय. थांबा. आता आम्ही मस्त जंगलामध्ये एंटर केलेलं आहे आणि इतका छान व्ह्यू आहे. रोड इतका छोटूसा, आजूबाजूला सगळी झाडी आणि खूप छान असं काय म्हणतात त्याला, काय हो बाबा, निसर्गरम्य वातावरण आहे. आणि मी तुम्हाला दाखवते. जरा मराठीचे शब्द कमी पडतात. जंगलात प्राणी असतील. मग पहिलंच पोस्टर असू हा, आता रोड मोठा झालाय. काय सगळं इकडं आडवं पडलं असेल. कुठं थांबू? थांबवायला येत नाही. पाणी सांडलं नाही, कॅन्ट पडलं. सांडलं पाणी हा? 100%. कसं ठेवलं होतं रे सत्यम? उभं ठेवलं होतं. अरे साईडला 2 मिनिटं घ्यायला काय ते, हे काय जागा आहे? थांबवायलाच येत नाही. टॅक्सी नाही, बॅग नाही भिजली. अरे काढा की मग पटकन. मी चला की पप्पा, bag. कसं नाही करते. पप्पा खाली ठेवताय, खाल्लं वल्ला एकतर. ए, त्याला पूस ना, पूस. चांगलाच आमचा पचका झालाय. जर पुढं असतं ना पडलं. आता इथं असा टर्न होता खूप मोठा आणि आम्ही जो जार आहे तो मागं डिकीट ठेवलेला सगळा सांडला. इतक्या लांब आम्ही घेऊन आलोय बरं का. आणि आता थोडक्यात गळ झालाय. आमचे कपडे तेवढे भिजलेले नसून आहेत. आता आम्ही पोहोचलेच. आता 9 किलोमीटर दाखवले, 9 hour दाखवले, कारण की घाट सेक्शन असल्यामुळे जरा जास्त वेळ दाखवतात. पण वातावरण खूप छान आहे, खूपच छान. एकदम क्रॉस मध्ये लावले. आता आम्ही मस्त जंगलात थांबलोय. पुढं बघा ना का माझ्या काय म्हणलं, कोण लागत आहे, कोण काय म्हणले, काय ते अजून महाग आहे. थांबू म्हणतात का? हा सर पुढे थांबू म्हणते, कॉर्नर आहे. काय माहित नाही, कुठं तरी रेंज येते अशी जाते. पण माझं तर हे तर चालू आहे, नशीब आमचं मॅप तरी चालू आहे. साईडला जागा बघा. मस्त जंगलात थांबलेलं आहे आणि तर सत्यम गाडीचा फोटो काढतोय. इथं आमची गाडी आहे, पाठीमागे एक गाडी आहे. फोटोशूट. आणि फोटो वगैरे काढून झाल्यावर ते काका आल्यानंतर आम्ही निघालो आणि पुढं आल्यावर ही नदी लागली आणि त्याच्यावरचा पूल इतका सुंदर दिसतोय ना, मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत आहे. जेवढा मोबाईलमध्ये दिसतोय तेवढाच असा डोळ्यांनी इतका सुंदर दिसत होता. आम्ही थांबणार पण होतो, पण येताना आम्हाला संध्याकाळ झाली त्यामुळे आम्ही इथे थांबलो नाही, कारण की अशा जंगलात थांबणं थोडंसं रिस्कीच असतं. पण तरी पण आपल्या फोटोसाठी, हौसेसाठी थोडीशी रिस्क घ्यावी लागते. आणि आम्ही मस्त फोटोशूट वगैरे करून झाल्यानंतर परत आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. आणि जिथे जाईल तिथे मला कॅमेरा, मी व्हिडिओ करत होते, कारण की इतकं सुंदर नेचर दिसत होतं ना. एक घोळ झालेला आहे आमच्या गाडीचा एका, म्हणजे आम्ही 3 फॅमिली निघालो, सो त्यातल्या एका गाडीचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. आणि सध्या घाट सेक्शन आहे त्यामुळे ते खूप जास्त रिस्की आहे, त्यामुळे जरा आमचं स्लो चालू झालं आहे. आणि ट्रिपमध्ये अशा गोष्टी घडतात.
सगळी व्यवस्थित व्हावी यार बस. आणि घाट सेक्शनमध्ये असं होतं युजली, कारण की रस्ते बारीक असतात, काही ना काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं असतं. वा, कुठपर्यंत आलोय बघ. तर फायनली आता आम्ही रूम घेतली आहे आणि जे मंदिर आहे ते 7लाच बंद होतं, तर आता टायमिंग होऊन गेले, त्यामुळे मग आम्ही उद्या सकाळ सकाळी दर्शन करायचा निर्णय घेतला आहे. आणि आता सध्या आम्ही फ्रेश वगैरे झालो, कारण की दिवसभर कंटिन्यू ट्रॅव्हलिंग करतो आहे, तर त्यामुळे म्हटलं की पहिले फ्रेश होऊयात आणि परत काही असेल तर बघूयात. तर आता मी आणि मम्मी तर फ्रेश झालो आहे, आता सत्यम आणि पप्पा राहिलेत फक्त. आणि फ्रेश झाल्यानंतर काहीतरी जेवायला जातो. मी कुठं आलो आहे तर आम्ही आता सध्या गोकर्णमध्ये आहे. आणि गोकर्ण महाबळेश्वर आम्ही याच्या अगोदर पण केलेलं, तेव्हा एकदम असा काय म्हणतात त्याला पाऊस चालू होता आणि त्या पावसात केलं होतं. पण आत्ता पण होईल मला वाटतं, कारण की मग अशा आभाळ आलं होतं पण काही पाऊस नाही पडला, पण आता पडेल ते. आणि उद्याची सरप्राईज, उद्याचं सरप्राईज उद्या देणार तुम्हाला. पण आत्ता कुठे जेवायला जायचं आहे ना, आता आम्ही जेवायला जाणार आहोत. आणि तुम्हाला मी सांगतेय की उद्या सरप्राईज भेटणार आहे, पण हे इतकं मोठं सरप्राईज भेटेल हे आम्हाला असं वाटलं नव्हतं आणि ते आमच्यासाठी सुद्धा खूप शॉकिंग होतं. पण ठीक आहे, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तर आम्ही मस्त जेवायला गेलो, सगळ्यांनी मिळून थाळी घेतलेली, आणि कारण की जास्त वेळ नको लागायला, सगळे कंटाळले होते, जेवून झोपायचं होतं त्यामुळं. गाईज, आईस्क्रीम खायचं हिला आता, उठ. खाणार आहोत हे ना. आता आम्ही जेवून वगैरे आलोय आणि मम्मीची आमच्या फरमाईश होती आईस्क्रीम खायची, पण ती रूमवरती आल्यावर कळालं की आईस्क्रीम खायचं लक्षात नाही, मग आम्ही रूमवर मागवलं आईस्क्रीम.